कृष्णहरी. सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये आणि एकूण अलंकापुरीचं जे वातावरण आहे, अलंकापुरी म्हणजेच आपल्या सेलूचं मयुरी पार्क, इथलचं एकंदरीत भक्तिमय वातावरण पाहता बाबा तुम्हाला काय वाटतंय? काय म्हणजे भावना आहे तुम्हाला? एक कालही पाहिलं की सेलूमध्ये भव्य दिव्य अशी नगर प्रदक्षिणा झाली. आता सुद्धा पूर्ण मंडप ज्ञानेश्वरी पारायणचे जे वाचक वारकरी मंडळी आहेत त्यांनी पूर्ण भरलाय. हे सगळे एकंदरीत काय भावना आहे सगळे दृश्य पाहता? रामकृष्ण हरी. आज या सेलू शहरामध्ये फिरतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. कारण हा सोहळा सुरू झालेला होता 5/3/2024. बोथ या गावातून या सोहळ्याची सुरुवात झाली. सेलू तालुक्यातील जेवढी या ठिकाणी 105 जी गावं आहेत, ह्या गावामध्ये ही मागे दिसती ना, ही पालखी या संपूर्ण गावामध्ये फिरून या सोहळ्याचा समारोप आज सेलू शहरामध्ये मयुरी पार्क या ठिकाणी अलंकापूर नगरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य नियोजनामध्ये हा सोहळा पार पडत आहे. आणि या सोहळ्याकरता आज पहिला दिवस आहे आणि एवढा मोठा असणारा मंडप या ठिकाणी पूर्णपणे भरलेला आहे. आज म्हणजे सर्व या ठिकाणी व्यवस्थापकाला उद्या मंडप या ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था करावीच लागेल. कारण आजही उन्हामध्ये पारायण करत या ठिकाणी बसले. कारण एवढी या ठिकाणी पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त समाज या ठिकाणी आलेला आहे. आणि हा सोहळा पाहता त्या ठिकाणी आमच्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. आम्हा सर्व वारकरी मंडळीला याचा एवढा आनंद होत आहे की ज्ञानोबरायाच्या या ज्ञानेश्वरीची सेवा आज या ठिकाणी खरं पाहता थोडं प्रमाण पारायणला बसण्याचं कमी झालं, पण आज या सोहळा पाहून असं वाटतंय की परत ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सेवा मनातून लोक यातून पुढे करत राहतील आणि करत राहावा अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. हा सोहळा पाहण्याकरता सुद्धा सर्व जिथपर्यंत आज आम्ही या ठिकाणी हा आवाज जातोय तिथपर्यंत या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी यावं अशी आमची विनंती आहे. आपल्याला सुद्धा विनंती आहे, व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चितच आपण मयुरी पार्क म्हणजे अलंकापुरीमध्ये यावं आणि सहकुटुंब सहपरिवार या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.